नमस्कार. जय श्री कृष्ण सगळ्यांना. सगळ्या चैतन्य सत्संग मंडळाचे आभार मानून मी आजच्या या माझ्या निरूपण सेवेला सुरुवात करते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जेधवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायु मरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं. नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं. जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा. दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गुह्यतां. संवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं. भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पायसं. शाखानामयुतं जलं रुचिकरं, कर्पूरखण्डोज्ज्वलं. ताम्बूलं मनसा मया विरचितं, भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं. वीणाभेरीमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा. संवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं. भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं. साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समक्षं मया. संकल्पेन समर्पितं तव विभो, पूजां गृहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा, प्राणात् शरीरं गृहम्. पूजा ते विषयोपभोगरचना, निद्रा समाधिस्थितिः. सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिः, स्तोत्राणि सर्वा गिरौ. यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं, शम्भो तवाराधनं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं. विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शंभो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या निरूपणामध्ये अतिशय जिव्हाळ्याचा, जरी कठीण वाटला तरी अतिशय जिव्हाळ्याचा विषय घेतला की दोन प्रकारचं ज्ञान सरळ बघितलं. की ज्ञानाचा विषय सोडून द्यायला सांगितलं होतं. मनातल्या मनात तेव्हा आलं होतं की ज्ञानाचा विषय सध्या थोडासा बाजूला ठेवला तर चालेल का, पण तो संपत नाही. ज्ञान अनंत आहे, अमर्याद आहे, असीम आहे. कुठेतरी आपण थांबणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे कुठेतरी थांबायचं ठरवलं. ज्ञानाच्या मागे लागण्यापेक्षा कुठेतरी गोष्टी रूपाने असं काहीतरी करावं. दोन प्रकारचं ज्ञान आहे. जे नित्य नैमित्तिक आहे, जे नित्य नैमित्तिक ज्ञान आपण रोज ऐकतो, वाचतो, समजून घेतो. त्यानंतर जे बुद्धीत स्थिर होतं, बुद्धीत स्थिर झाल्यानंतर जर आपण त्याचा उपयोग करून घेतला, जर आपल्या जीवनामध्ये आनंद असा सतत ठेवायचा प्रयत्न केला. कठीण आहे, अतिशय कठीण आहे. खरं म्हणजे आपण आनंदाचा स्रोत आहोत हे विसरल्यामुळे ते कठीण आहे.
प्रत्यक्षामध्ये एकदा का ती जाणीव झाली की आपण आनंदाचा स्रोत आहोत, आपण समाधानाचा स्रोत आहोत, आपण मुळात समाधानी आहोत. उदाहरणार्थ पाणी. पाणी जसं मुळात हलकं द्रवरूपामध्ये वाहतं तसा आपला स्वभाव आहे, हे एकदा मनाला पटलं की नाही तर ते सिद्ध म्हणायचं. आपण त्याला नावं वेगळी वेगळी देऊ. आपण सिद्ध, साधन, हे सगळं वेगळं आहे. आपल्याला जर समोर एखादा गोष्ट पटली आणि त्याची सिद्धता जर आपल्या समोर असेल तर मग ज्ञानाची काय गरज आहे असं जर आपण म्हटलं तरी हरकत नाही. समर्थ म्हणतात ज्ञानाची हरकत नाही, सगळे संत म्हणतात ज्ञानाची गरज नाही. तू शरण ये माझ्याकडे. तू शरण आल्यानंतर मी तुझ्या डोक्यावरती हात ठेवतो, तुझे जे डोकं आहे ते माझ्या पायावरती ठेव, आणि एवढं केलं ना तर तुला समाधान देतो, तुला आनंद देतो. फक्त मी म्हणेन तसं वाग. मग याला कुठे ज्ञान मागितलंय त्यांनी? कोणती पूजा अर्चा मागितली नाही, काहीच मागितलं नाही. फक्त मी सांगतो तसं थोडंसं जर ऐकशील आणि तू मला पूर्णपणे शरण जाशील तर तुला ज्ञानाची नंतर गरज आहे. मग ज्ञानोत्तर भक्ती आपण त्याच्यावरती बोललो तर तो जरा वेदांताचा भाग झाला. वेदांताचा भागही जड पडतो असं जेव्हा वाटतं आपल्याला तर आपण एक सरळ काही ना काही तर ठरवावं लागेल ना. पण एक काहीतरी ठरवल्याशिवाय मनुष्य जन्माचं ध्येय सार्थक नाही होणार आहे. त्यामुळे थोडेसे कष्ट घ्यावे लागतील, मनाला थोडंसं बदलवावं लागेल. आणि एकदा मनाला बदलवणं म्हणजे आता उदाहरणार्थ आपण वडिलांच्या बाबतीत जर उदाहरण घेतलं की वडिलांना द्या मला, तुम्हाला द्यावंच लागेल, मी तुमचा वारसदार आहे, इतर कुणाला कसं देता तुम्ही, असं जर मुलगा बोलला, द्यावं तर लागणारच आहे वडिलांना, देतीलही. कारण जे काही आहे ते त्यांना सहन करणे, कारण की त्यांचं प्रेम आहे, त्यांच्या पोटचा अंश आहोत आपण. मुलीने जर असंच आईशी बोललं तर मुलगी आईशी नातं असं असल्यामुळे आई म्हणेल बाई जाऊ दे, माझं काही मला समजत नाही, पण ही मुलगीचं काहीतरी कल्याण होत असेल तर मला देणं भाग आहे, इतरांना कुणाला देण्यापेक्षा ही माझी आहे ना म्हणून मी देतो असं आई म्हणेल. वडील सुद्धा देऊन टाकतील, पण जीव थोडा तळमळेल ना त्यांचा, की सत्पात्री दान नाही आहे, तो मागतोय पण किती अहंकाराने मागतोय. तुम्हाला सगळं समजतं, मला बाकी काही नको, फक्त तुमची कृपा असू द्या. त्यांची कृपा आली की त्यांचा पैसा पण येणार आहे, त्यांची कृपा आली की त्यांचं घरही येणार आहे, त्यांची कृपा झाली की त्यांच्या आईचंही, त्यांच्या बायकोचंही प्रेम आपल्यावरती राहणार आहे, आईचं. हे सगळं घरातलं वातावरणच बदलणार आहे जर फक्त डोकं त्यांच्या पायावर ठेवलं तर. मग हेही नाही करायचं तर मग पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला असं म्हणण्याचा उद्देश आहे. की पशु व्हायचं नाही आहे ना, मग पशु व्हायचं नाही, थोडासा तरी मानवी वृत्ती जर आपल्यामध्ये आणायची असेल तर विद्वत्ता सोडून दिली. कारण थोडंसं कठीण जातं. एकसारखं जर ज्ञान द्यायला गेलो ना तर ते थोडं आपल्यालाही वाचायलाही कठीण आहे, ऐकायलाही कठीण आहे, मनन चिंतनालाही कठीण आहे. त्यामुळे काहीतरी अशा घटना आपण पाहायच्या की ज्या पाहिल्यामुळे आपल्या मनामध्ये अशी शांतता प्रस्थापित होईल आणि आपण अत्यंत नम्रतेने आपल्या वडिलांना, आपल्या आईला, आपल्या पूर्वजांना नमन करू. आणि ते नमन तिथपर्यंत जाणार आहे. असे कितीतरी व्हिडिओज आपण बघतो की ते गेल्यानंतर सगळ्या विधी करण्यापेक्षा ते असताना जर केले तर, म्हणजेच तसंच आपल्याजवळ देह असताना जर आपण भगवंताला पूजन केलं, मनापासून त्याला ओळखलं. ही झाली माझ्या मागच्या निरूपणाची प्रस्तावना. कारण त्या निरूपणामध्ये आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा याच्यावरती बोललो. की मला फक्त प्रकृतीचा खेळ कळू दे, प्रकृतीमध्ये माझं स्थान कोणतं ह्याच्यावरती आपण थोडंसं निवेदन वेदांताच्या दृष्टीने केलं. खरं म्हणजे वेदांतही म्हणता येत नाही त्याला, कारण एखाद दोन शब्दांवर वेदांत म्हणता येत नाही. पण तरीही ते जड प्रकारचं, जड असं, जड नाही ते तर हलकं करणारं ज्ञान आहे, पण थोडंसं जड ज्ञान आपण बोललो. पण त्या ज्ञानाचा उगम करण्याकडे माझं लक्ष गेलं. मग आता कशाला आपण ज्ञानाकडे वळायचं, आणि ज्ञानाकडे नंतर वळू, कारण ज्ञानोत्तर भक्तीत आपण करणारच आहे, ज्ञान मिळणारच आहे. प्रेम केल्यावरती ज्ञान मिळणारच आहे. आपण जर वडिलांवर प्रेम केलं तर वडिलांचं प्रेम, त्यांचा पैसा, त्यांचं घर, त्यांचे नातेवाईक सगळं आपोआपच येतं ना त्याच्या मागे. हे तर संसारातलं उदाहरण आहे. मग तसं जर भगवंतावर प्रेम केलं तर भगवंत ऐश्वर्य संपन्न आहे, त्याला जर आपल्या नशिबात असेल तर देता येणार आहे. आपल्या नशिबातच जर द्रव्य नसेल तर तो कुठून देईल? मग सुदामा गरीब का राहिला या प्रश्नाचं उत्तर आपण विचारायचं कथांमधून. की सुदामा गरीब, एवढा त्याचा मित्र जर श्रीकृष्ण आहे तर सुदामा गरीब का? त्याला गरीब करण्यामागे त्याचं प्रारब्ध आहे, भगवंत नाही आहे. तरीही त्याचा भगवंतावरती विश्वास आहे. मग तिथे आपण त्याला पकडायचं आहे. सुदाम्याला कुठे पकडायचं? त्याची कथा का आवडते आपल्याला? कारण की त्याला पुढे मिळालं, अरे त्याला मिळेपर्यंत तो त्याचा भक्त होता ना भगवंताचा. ती भक्ती आपण कुठे करतो? ती भक्ती केली तर आपल्या नशिबात जे जे आहे ते देणारच आहे. आणि कधी कधी तर असं म्हणतात की नशिबात नसलेलं सुद्धा देतो. कधी कधी नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा भगवंत देऊन टाकतात. संत नाही करत तसं. संत फक्त भगवंतापर्यंत नेतात, पण भगवंत सगळं बदलवून टाकतो.
प्रारब्ध ह्यावरती विश्वास ठेवायचा ना, की आमचं प्रारब्ध सुद्धा बदललं जाईल. आणि दुसरी गोष्ट, नाही जर बदललं माझं प्रारब्ध तरी चालणार आहे, कारण भगवंत माझ्यासोबत आहे, माझे वडील माझ्यासोबत आहे. वडील आणि मी मिळून पुन्हा उभं करू. जे काही माझ्या आयुष्यातलं गेलेलं आहे ते सगळं वडिलांच्या साह्याने मी पुन्हा उभं करू. म्हणजे या प्रेमातून ज्या गोष्टी चालतात ना, त्यातून खूप मोठी गोष्ट आपल्याला मिळते. आणि जबरदस्तीचं असेल, आमच्या शेजारी एक घर होतं, त्या ठिकाणी त्यांनी वडिलांना आईला न विचारता त्यांचं वडिलोपार्जित घर मोडून टाकलं. आणि मोडून टाकल्यानंतर त्यांनी स्वतःच्या मर्जीने असं छान असं घर बांधलं, की ज्याच्यामध्ये मार्बल बांधलेले, खूप मोठा महालासारखं बांधलं, पण वडिलांना न सांगता. वडील जेव्हा घरी आले, म्हणजे त्यांना जर जेव्हा त्यांना अर्धवट समजलं की मुलगा आपलं घर पाडतोय, इतकं दुःख झालं त्यांना. ते बोलले नाहीत काही. अरे मला सांगितलं असतं ना तर कदाचित मी हो पण म्हटलं असतं. मन वळवायला थोडा 1 महिना दिला असता तर. मला फक्त 1 महिना जर तुम्हाला दिला असता, कदाचित मी मुलाच्या प्रेमासाठी मन वळवलं असतं आणि तुलाच म्हटलं असतं, बाबा रे कर, बरोबर आहे तुझं. पण काही न सांगता जे करतो की नाही, त्यांनी मला खूप त्रास होतो. आणि पुढे माहिती आहे, सत्य घटना आहे, त्या मुलाला सुद्धा त्रास झाला. त्या घरामध्ये त्याला वडिलांनी शाप देणं शक्य नाही याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवायचा, की आता हे पितरांचा महिना चालू आहे, त्याच्या पितरांचं प्रेम किती असतं हे मी शब्दात नाही सांगू शकत. पण त्या मुलाचं दुर्भाग्य झालं. दुर्भाग्यामुळे त्याच्या स्वतःच्या, की त्याला त्रास झाला घरामध्ये त्या, आणि त्याला कोणत्याही प्रकारची संपत्ती मिळेनाशी झाली. त्याचं समाधान गेलं. आणि याचाही सुद्धा त्याच्या वडिलांना त्रास झाला. वडील स्वतः जवळ आले, बेटा काळजी करू नको. किती मोठं मन असतं वडिलांचं. त्यांचं मन दुखलेलं त्यांनी दुःख सहन करून पुन्हा मुलाजवळ आले आणि मुलाला सांगितलं, बेटा काळजी करू नको, आपण दोघं मिळून काहीतरी करू, यातून तुला जो काही कष्ट झाले त्यातून मार्ग काढू. हे आपण कशातून शिकतो या सगळ्या गोष्टी, की प्रेम हे अबाधित आहे. आपल्या चुका होतात. आपण वडिलांना इतकं नगण्य समजलो, हे संसारातलं झालं. आपण प्रत्येक वेळी वेदांवर बोलायची गरज नाही. संसारात मधले असे उदाहरण, अरे वडील जर स्वतःहून प्रेमाने तुम्हाला सगळं काही द्यायला तयार आहेत, तर फक्त नतमस्तक होणं एवढं कठीण आहे का? शिक्षक सुद्धा सगळं द्यायला तयार आहे, फक्त विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे. मग आता ह्याच्यासाठी आपण हे सर्वसाधारण उदाहरणं आपल्याला वेदांतापर्यंत किंवा परमज्ञानापर्यंत देत नाही. फक्त एवढंच सांगतात की वडिलांशी चांगलं वागावं. वडील पितरांमध्ये जरी गेले वर, तरी पण ते आपल्यावरती प्रेम करतात, इतपत ज्ञान आपल्याला मिळालं. पण आपलं परमकल्याण काय? फक्त पितरांच्या भरोश्यावर आपलं परमकल्याण आहे का? त्यांच्या हातात आहे का तेवढं शक्य आहे का? पितरांना ते ऋणामध्ये आपण राहतो, ऋणमुक्त होतो, हे सगळ्या गोष्टी खऱ्या, तरी पितरांना सुद्धा मर्यादा आहेत ना. अरे गोवर्धन लीलेमध्ये सांगितलंच ना, कोणताही देव माझ्यापेक्षा मोठा नाही श्रीकृष्ण म्हणतो, फक्त माझी आणि माझी भक्ती करा, असं जर म्हणतो, तर हे आपले पितर बिचारे काय करू शकतील आपल्या प्रारब्धापुढे सांगा. आपलं जर प्रारब्ध खराब झालं ते गेल्यानंतर, आणि चांगलं झालं तरी त्याचा आनंद ते घेऊ शकतील का? वाईट झालं तर त्यांना त्याच्यातून काही मार्ग काढता येईल का, जे एकदा निघून गेलेले आहे. आता सध्या पितरांचा महिना असल्यामुळे त्यांचा संदर्भ मी घेतला, बाकी काही कारण नाही. मग असं जर संसारातल्या लोकांच्या आपण कितीही प्रेम केलं, आणि ते असतानाही प्रेम केलं, ते नसतानाही प्रेम करतोय, पूर्ण पूजाविधी करतो आहे, पण त्यांना मर्यादा आहेत, हे पण मानायला पाहिजे ना. मग आता अतिशय जुन्या काळची, म्हणजे जुनं म्हणजे रामायणाच्याही आधीची गोष्ट, रामायण घडायचंच आहे त्यावेळी, आता सध्या तो पण विषय महत्त्वाचा आहे म्हणून सांगते. माझा विषय संपणार की नाही माहीत नाही मला, आज 2 भागात करते. आता कावळ्यांचं महत्त्व आहे. कावळ्यांचं महत्त्व, पितरांपर्यंत कावळे आपला संदेश देतात आणि पितरांचा संदेशही आपल्याला देतात असं म्हणतात. तर ते जे काक आहेत, कावळे आहेत, ते कावळ्यांच्या मुखानी काकभूषुंडी नावाचं एक जे व्यक्तिमत्व आहे, त्या काकभूषुंडीची कथा सांगते. म्हणजे आपण जे ज्ञानातून शिकलो, काय ज्ञानातून शिकलो, की नैमित्तिक ज्ञान, आत्मसाक्षात्कार, मला माझा साक्षात्कार. पण मन मानत नाही ना. आत्मसाक्षात्कार म्हणजे समोर देव नाही ना उभा. देव उभा राहिला आणि मला मान म्हटलं तर माणूस पटकन म्हणेल. पण आता अशा कथांमधून आपल्याला खूप आनंद मिळतो. अरे आपल्यासारखाच आहे तो काकभूषुंडी, आणि तो एवढा मोठा झाला, जो रामभक्त ठरला, आणि काकभूषुंडी कावळ्याच्या रूपाने. आता सध्या कावळ्याचं पितरांच्या दृष्टीने महत्व आहे, पण रामकथेमध्ये काकभूषुंडींचं काय महत्व आहे? काकभूषुंडींचं नाव जरी घेतलं तर आपण म्हणे चिरंजीव होतो. म्हणजे आत्मा चिरंजीवच असतो, आपल्या मनाला मुक्ती मिळते. देहाचं काही झालं तरी चालणारच आहे, त्यालाही चालतंय ना आपल्यालाही चालणार आहे जर ज्ञान असेल तर. पण त्या काकभूषुंडी पूर्वकल्पामध्ये अतिशय सुरुवातीला काकभूषुंडींचा जन्म झालाय. आणि आणि सध्या काय झालंय, की 4ही वर्णांवर सुद्धा मी बोललेली असल्यामुळे हे आपल्याला पटकन लक्षात येईल, की वर्णांबद्दलही बोलणं झालंय, पितरांबद्दलही बोलणं झालंय,
कावळ्याबद्दलही महत्त्व समजलं आहे की कावळ्याचं महत्त्व या महिन्यात आहेच. आणि त्याच्याच चेहऱ्यानी काकभूषुंडी, इकडे काय सौंदर्याकडे बघायचं आहे. काकभूषुंडीचा चेहरा, त्यांचं चेहरा जे रूप आहे ते काळकुट्ट कावळ्याचं आहे. मग त्यांचा जन्म पूर्वकल्पामध्ये झाला. मग पूर्वकल्पामध्ये झाल्यानंतर पहिला जन्म अयोध्येतच झाला नेमका. आता हे त्यांचं प्रारब्ध म्हणायचं. त्यांचा अयोध्येत जन्म झाला. पण मला प्रत्येक शब्दावर बोलावं लागतं यांच्या की अयोध्येत जन्म होऊन रामभक्त होतो असं नाही आहे. आणि इतका दूर राहिला तरी रामभक्त होणार नाही असंही नाही. म्हणजे प्रत्येक याच्यावरनं काही ना काही अर्थ काढायचा. कारण शेवटी आपण लॉजिकची विद्यार्थिनी असल्यामुळे ज्ञान काही सुटत नाही. सोडायचा प्रयत्न करते ज्ञान सोडायचा, पण त्याचा अर्थ लावण्याची की बुद्धी संपत नाही. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की पहिला जन्म अयोध्येत झाला. आणि आणखीन चुकीची गोष्ट त्यांच्या बाबतीत घडली जी आपल्या बाबतीत नाही घडली. ते शूद्रांच्या योनीत जन्माला आले. शूद्र झाले. आणि मुख्य म्हणजे शूद्र असून सुद्धा ते शिवभक्त होते. याच्यामध्ये की प्रत्येकाने आपापला अर्थ काढायचा. मला काय सांगायचं आहे ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे सगळ्यांना. मग ते शिवभक्त होते, पण काय झालं, अभिमान खूप झाला. शिवभक्त होते, शूद्र होते. शूद्राचा पुन्हा त्या दिवशीचा अर्थ की शूद्र म्हणजे त्यांना समजतं, पण त्याचा अहंकार होतो शूद्रांना आणि म्हणूनच त्यांना ते पचत नाही. जर त्या ठिकाणी बुद्धी नसेल तर ते मिळालेलं ज्ञान पचत नाही. शिवभक्त होते, शिवाच्या रत्नै कल्पितमासनम हिमजलैर् म्हणत होते. आणि शिवाची आराधना, शिव प्रसन्न होते, जसे रावणावर प्रसन्न होते. रावण तर दशग्रंथी ब्राह्मण आहे. आणि हे जे आहे हे शूद्र आहे. शूद्र सुद्धा आणि शिव इतके भोळे आहेत की सोमवारचा दिवस असल्यामुळे सगळंच कसं एकत्र येतं मला समजत नाही माझ्या बाबतीत. ते भोळे शंकर त्यांना प्रसन्न झाले. आणि ते मग काय झालं, प्रसन्न झाले आणि त्यांना काहीतरी वेगळ्या प्रकारची सिद्धी पण प्राप्त झाली. काकभूषुंडी त्यांचं नाव तेव्हा नव्हतं. ते शूद्राच्या ह्याच्यात जन्मले आणि त्यांना शिवामुळे एक वेगळ्या प्रकारची सिद्धी प्राप्त झाली. मग ती सिद्धी कशी पचणार, त्याचा झाला अहंकार. आणि अहंकार झाल्यावर इतर सगळ्यांची निंदा करू लागले. काकभूषुंडी बरं जे पुढे रामभक्त झाले निंदा करू लागले. याचं कारण आता आपल्या मनाला पटलं की एखादं थोडंसं जरी ज्ञान झालं तर ताबडतोब दुसऱ्यांची निंदा करणे. आता ते स्वानंदजी पुंड म्हणून त्यांचं एक प्रवचन ऐकलं. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं निंदा करण्यावरून की हरभरा हा जो नाव आहे हरभरा, त्याला हरभरा म्हणायचं नाही, चणा म्हणायचं म्हणे. इतकं शिवभक्तांचं आणि विष्णुभक्तांचं भांडण होतं म्हणे. शिवभक्तांचं आणि विष्णुभक्तांचं इतकं भांडण होतं की हरभरा म्हणायचं नाही. का? कारण हर बरे असा अर्थ निघतो म्हणे त्याच्यातून. हर बरे. मग हर बरे म्हटले की विष्णुभक्त चिडायचे आणि विष्णूंनी काही म्हटलं की ह्या शिवभक्त चिडायचे. किती गोंधळ आहे हा पुराणांमधला. पुराणांमध्ये नुसत्या एकाच पुराणाला वाचल्यामुळे अद्वैताकडे जात नाहीत लोक. हरभरे म्हणायचं नाही आणि अक्षरशः भांडणं करायचे. अशा प्रकारचे ते शिवभक्त. मग नंतर सगळ्यांना कळायला लागलं की शिव आणि विष्णू एकच आहे. हे पुढची गोष्ट आहे. पण सुरुवातीला जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा असं घडतं. मग इतर देवांची निंदा हे करायला लागले, ज्याला आपण काकभूषुंडी म्हणतो, निंदा करायला लागले. मग अयोध्येत दुष्काळ पडला. एकदा अयोध्येत दुष्काळ पडला तर ते उज्जैनला गेले. आणि उज्जैनला गेल्यावर एका दयाळू ब्राह्मणाशी त्याची गाठ पडली. आपलं प्रारब्ध कसं असतं हे सांगायचं आहे. कारण प्रत्येक गोष्ट ज्ञानावर अवलंबून नाही. प्रारब्ध आहे. शूद्र योनीत आहे. शूद्र योनीत असल्यानंतर शिवभक्त आहेत. शिवभक्त असल्यानंतर त्यांच्यावरती कृपा होती, त्यामुळे त्यांना सिद्धी प्राप्त होती. सिद्धी प्राप्त झाल्यामुळे ते इतरांची निंदा करायला लागले. आणि निंदा केल्यानंतर एकदा दुष्काळ पडल्यामुळे त्यांना उज्जैनला जावं लागलं. आपली अयोध्या सोडली त्यांनी आणि उज्जैनला गेले. तिथे एक दयाळू ब्राह्मण, दयाळूला अंडरलाईन आहे, दयाळू ब्राह्मणाची सेवा करायला लागले. आणि तो ब्राह्मण महादेवाचा परमभक्त होता म्हणून बरं झालं. तो ब्राह्मण महादेवाचा परमभक्त होता, पण भगवान विष्णूंची निंदा त्या ब्राह्मणाला शूद्राच्या तोंडून आवडली नाही. तू शूद्राच्या तोंडून हा शब्द जरी आपण काढून टाकला तरी त्यांनी म्हटलं की तू त्या आवडली नाही त्यांना, पण तरी त्यांनी शिवमंत्र त्याला दिला. मंत्र दिल्यावर त्याचा अभिमान अधिकच वाढला. फक्त त्याला समजावून सांगितलं, बाबा रे, इतरांची तू निंदा करू नको. तुझ्यावरती मी कृपा करणार आहे, कारण तू माझ्याकडे आला आहे. मी तुझ्यावरती कृपा करणार आहे, पण तू कमीत कमी निंदा करू नको. पण मी तुला शिवमंत्र देतो. आता यांनी काय फरक झाला की ब्राह्मण असल्यामुळे, तो शिवभक्त असल्यामुळे, त्याला सिद्धी असल्यामुळे मुळातच त्यांनी दिलेला मंत्र ह्याला मिळाला. आणि ह्या मिळाल्यानंतर तो अधिकच सिद्ध झाला. आणि मग तर तो द्विजांचाही मत्सर करू लागला. आतापर्यंत निदान द्विज त्याच्याजवळ नव्हते, ब्राह्मण त्याला मिळाला नव्हता. त्यामुळे तो एकटा बडबड करत होता, याला नावं ठेव, त्याला नावं ठेव.
पण नंतर बाकी हे या ब्राह्मणांनी कसं काय दयाळू असल्यामुळे त्याला ते मंत्र दिले की शिवभक्त आहे, आणि तो इतरांचा सुद्धा, द्विजांचा सुद्धा मत्सर करायला लागला. म्हणजे आपली बुद्धी खाली जायचं ठरवलं तर किती जाऊ शकते. आणि भगवान विष्णूंचा मत्सर आणि द्वेष तो करू लागला. हे किती वाईट आहे. असं होतंय, आपल्या बाबतीत सुद्धा होतंय. एखाद्या वेळेस जर एखादी गोष्ट पटली आपल्या बुद्धीला तर तसंच तसा विचार करतो. मग आपण तसं झाल्यावर तो अतिशय खाली उतरला आणि विष्णू भक्तांना विष्णूला शिव्या द्यायला लागला. हे काही त्या ब्राह्मणाला सहन नाही झालं. अरे बाबा रे, मला माहिती आहे तू हुशार आहे, तुझ्यावरती शिवाची कृपा आहे, पण हे नाही सहन झालं. मग त्यांनी त्यांना राममंत्र दिला. राम म्हणजे आपला विष्णूचा अवतार आहे ना. तर त्यांना सांगितलं की राममंत्र घे तू. पण यावर एकदा त्या शूद्राने राममंत्र घ्यायला तयार नाही. तो म्हणतोय मला आणि पुढे रामभक्त झालाय. मला सांगायचं खूप आहे याच्यामध्ये. मग एकदा त्या शूद्राने शिवमंदिरात आपल्या गुरुचा सुद्धा अपमान केला. राममंत्र घेतला नाही आणि गुरुचा सुद्धा अपमान केला. मग आता गुरुचा अपमान झाल्यावरती त्यावर आता बाकी महादेव खूप चिडले. आता महादेवांना त्रास झाला. महादेव भोळे जरी असले तरी ते चिडले. माहिती असेल कथा सगळ्यांना, पण मला काय सांगायचंय, ज्ञानापर्यंत जायचं असेल म्हणून या घटना आपल्या जीवनात कशा घडतात, आपणच तो आहे काकभूषुंडी असं समजायला हरकत नाही. फक्त रामापर्यंत पोचतो की नाही हा महत्वाचा विषय आहे. बाकी सगळे काकभूषुंडीचे सगळे विचार आपण करू शकतो. मग त्यावरती महादेवांची भविष्यवाणी झाली आणि ते म्हणाले, अरे पाप्या, तू गुरुचा निरादर केला. आतापर्यंत तो शिवाला शिव्या दिला चाललं, विष्णूला शिव्या, पण गुरुचा अपमान मी नाही सहन करणार. म्हणजे तू जे गुरुकडून तू दीक्षा घेतोय तो उच्च कोळीतला आहे, त्यांनी त्याच्या प्रेमापोटी तुला खरं तर सिलेक्ट केलं, तुला ठरवलं की आपल्याकडे घ्यायचं, नाही तर देत नाहीत लोक, पण तरी तुला दिलं आणि त्यानंतर तू त्याचा निरादर केला. म्हणून तू सर्पयोनीमध्ये जन्म घे म्हणे. सर्पयोनीमध्ये जन्म होईल आणि सर्पयोनीतून तुला अजून सर्पयोनीच्या नंतर तुला 1000 जन्म भोगावे लागतील. असंच होत आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही ना, अज्ञानामध्ये चुका जेव्हा घडतात तेव्हा असं घडतं. ही पुराण कथा आपल्यासाठी लागू पडायची. आपला कितवा जन्म आहे याचा विचार आपण लावायला पाहिजे प्रत्येक वेळी. त्यांनी सांगितलं एक तर सर्पयोनी मिळेल आणि सर्पयोनी मिळाल्यानंतर तुला 1000 जन्म घेऊन हा गर्भवासाचं दुःख तुला भोगावं लागणार आहे. असं जेव्हा म्हटलं, पण गुरूंना बिचाऱ्यांना वाईट वाटलं. किती मोठे पण आहे ना, आपल्या प्रारब्धामध्ये बदल करण्याचा अधिकार गुरूंना असतो. गुरु नाराज झाले, त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण ही जी आकाशवाणी ऐकल्याबरोबर ह्याला तर एकदम गाळण उडाली भीतीने. कारण आकाशवाणीमध्ये त्या काळी असं असायचं की आकाशवाणी झाली की त्या गोष्टी घडायच्या. कारण काळ जुना होता, कल्पांचा विचार करतोय आपण, पूर्वकल्पाचा. त्यामुळे तो जे आकाशवाणी झाल्यावर ह्याला तर घाबरगुंडी उडाली आणि गुरूंना असं वाटलं नाही, गुरु मुळातच दयाळू म्हणून दयाळूला अंडरलाईन केलाय. त्यांनी पुन्हा शिवाची स्तुती केली. ते शिवभक्त होते, त्यांनी शिवाची स्तुती केली आणि शिवाला प्रसन्न करून घेतलं. शिव भोळा आहे आपला. आणि प्रसन्न झाल्यावर त्यांना सांगितलं की याची जी तू दिलाय, शापवाणी जी झाली आहे ती शापवाणीमध्ये बदल करा. कारण हा माझा शिष्य आहे, त्याचं काय होणार आहे पुढे मला माहिती आहे भविष्य. गुरु म्हणतात आहे त्याचं पुढे काय होणार आहे असं समजूया आपण इथल्या ठिकाणी. कारण गुरु तसे आपल्याला ओळखतात, आपल्याला सगळ्या कणाकणामध्ये गुरु ओळखतात. कारण ते आत्ताचे गुरु नाही आहेत, ते जन्मानुजन्माचे गुरु असतात. मग पुन्हा महादेवांनी शापवाणी जी सांगितली होती त्याच्यावरती बोलले ते की हे ब्राह्मणा, माझा शाप व्यर्थ जाणार नाही. मी जो दिलाय ना तो शाप व्यर्थ याचा आपण आपल्याशी तुलना करून घ्यायची प्रत्येक वेळी. माझा शाप व्यर्थ जाणार नाही. या शूद्राला 1000 जन्म तर घ्यावेच लागणार आहेत आता, पण माझ्या कृपेने त्याच्या जन्म मरणातील असह्य दुःख भोगावं लागणार नाही. किती महत्वाची किती महत्वाची उशापवाणी आहे ही. ते म्हणत होणार आहे, मला जो मी आता शाप दिला ते घडणार आहे, पण घडलं तरी सुद्धा त्याला असह्य दुःख होणार नाही. मग काय हरकत आहे आपल्याला जन्म मिळाला तरी, मानव जन्म मिळाला, जर मला दुःखच झालं नाही तर. मला जर दुःख झालं नाही तर जन्माला काय हरकत आहे माझ्या. म्हणजे इतकी मोठी भविष्यवाणी त्यांनी. आणि आपल्याला दुःख आहे म्हणूनच दुःख नको वाटतंय ना. पण शिवांनी त्याला सांगितलं 1000 जन्म घेशील पण तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जन्ममरणाच्या फेऱ्यातून तू आपोआप सुटशील अलगद. किती मोठा उशाप म्हणण्यापेक्षा वर मिळालाय त्याला. मग प्रत्येक जन्माची स्मृती राहील. आपली स्मृती विसरते ना, आपली मागच्या जन्मी मी कुठपर्यंत होतं हे विसरत असल्यामुळे आपल्याला समजत नाही की आपण आता सध्या कोणत्या मुद्द्यावर आहे हे समजत नाही. त्याला सांगितलं त्या शूद्राला की तू कोणत्या जन्मात होता, काय करत होता, हे सगळं तुला लक्षात राहील. किती मोठा उशाप आहे हा.
म्हणजे 1000 शाप तर दिला, पण उशाप खूप मोठा दिला त्यापेक्षा. मग त्यांनी सांगितलं प्रत्येक जन्माची स्मृती राहील आणि जगातलं काहीही दुर्लभ तुला राहणार नाही. त्याला सर्वत्र विघ्नरहित गती असेल. तो कुठेही कावळा नाही का आता अमर म्हणतो आपण, कावळा कुठेही जाऊ शकतो आणि तो कुठेही जातो, आपले संदेश पितरांपर्यंत नेतो, पितरांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचतो, पण शांती मिळते. शांती मिळते आणि श्रीरामांच्या चरणी तुला अखंड भक्ती लाभेल. जय जय रघुवीर समर्थ. हे 4 श्लोक दिले. या ठिकाणी नतमस्तक व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी इतक्या चुका केल्या, पण एकाच गुरुच्या प्रेमळपणामुळे आणि त्यामुळे त्यांना उशाप असा मिळाला की शाप मिळाला म्हणून बरं झालं, उशाप झाला. मी वाईट वागलो म्हणून बरं झालं, माझी चूक झाली, मी अज्ञानात आहे हे बरं झालं. जसं आपण ब्रह्मदेवांच्या बाबतीत बोललो होतो. ब्रह्मदेवांना सगळं ज्ञान दिलंय विष्णूंनी, मानसपुत्र आहे ब्रह्मदेवाचे, विष्णूंचे मानसपुत्र, श्वासातून उत्पत्ती. हे सगळं असून सुद्धा त्यांना विसरायला लावणार आहे म्हणे. ते आपल्याला का पटलं होतं त्या दिवशी? कारण विसरल्याशिवाय ज्ञान कळत नाही ना. उन्हाच्या शिवाय सावलीची किंमत राहत नाही ना. दुःखाच्या शिवाय सुखाची किंमत कळत नाही. गरिबीच्या शिवाय श्रीमंतीची किंमत राहत नाही. आरामात श्रीमंत असलेला माणूस गरिबी कशी आहे समजत नाही. पण हा म्हणतो, म्हणजे मी म्हणते आता या ठिकाणी की तो म्हणतो बरं झालं मी सगळ्यांचा अपमान केला एक मिनिटासाठी. मी तो अपमान केला म्हणून माझे गुरु माझ्यावरती आकर्षित झाले आणि गुरूंनी माझी पुढची भविष्यवाणी बघितली की माझं काय होणार आहे. आणि मुख्य म्हणजे मी गुरुच्या चरणी गेलो. आता त्यांनी जेव्हा सांगितलं उशाप मागितला, किती मोठं संकट आहे माझ्यावर, इतकं मोठं संकट असल्यामुळे मला गुरुच्या शिवाय पर्याय नाही, म्हणून त्यांनी गुरुची शरणागती घेतली. म्हणजे गुरूंनी किती सांभाळून घेतलाय पा चुकलेल्या लेकराला, शूद्राला. मग आता ज्ञानापेक्षाही शरणागती, प्रेम, भक्ती महत्त्वाचं ठरलं की नाही. मग यानंतर शूद्रांनी ताबडतोबच, मग आता ज्ञान झालंय म्हणून म्हटलं नैमित्तिक आणि मुख्य आत्मसाक्षात्काराचं ज्ञान, या 2 गोष्टींवरती मागे जी चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगाने ही गोष्ट आहे. मग जेव्हा त्याला ते कळलं आणि गुरूंनी आपल्याला वाचवलं आणि मुख्य म्हणजे त्यांनी विश्वासही ठेवला गुरूंवर की गुरूंना सगळं समजतंय, ज्ञानी आहेत, आता शिव नको आणि विष्णू नको असा फरक करणार नाही. शूद्राची योनी आहे आणि तो शूद्र विंध्याचलामध्ये निघून गेला. विंध्याचल पर्वतामध्ये गेला, तिथे सर्पयोनी त्याला प्राप्त झाली. आपल्यालाही कधी काही कोणत्या योनी प्राप्त झाल्या माहिती नाही, पण ते सगळं त्याला आठवत असल्यामुळे त्याला आठवतं, आपल्याला आठवत नाही. हा फरक आपण करत राहायचा सारखा, की त्याला आठवतं आपल्याला आठवत नाही. प्रत्यक्षात असंच काहीतरी घडलं असेल म्हणून तर हे असे जन्म आपल्याला मिळतात. कोणत्या जन्मात होतो माहिती नाही. हा आपण आपला स्वतःचा संदर्भ लावत चालायचा, तरच त्या गोष्टी, पुराणातल्या गोष्टी, पुराणातली वांगी पुराणात नाही राहणार. पुराणातली वांगी आपण अनुभव घेऊ. मग त्यांनी सांगितलं शूद्रांनी आदामात सर्पयोनी मिळाली. सर्पयोनी मिळाली, थोडा वेळ तो त्या देहात राहिला. खरं म्हणजे सर्पाला खूप आयुष्य आहे. सर्पाचं आयुष्य अमरच म्हणतात, जवळपास कात टाकतो आणि पुन्हा जिवंत होतो. म्हणजे सुरुवातीला बघा विष्णूंनी सुद्धा जो शाप दिला तो सर्पयोनीचा दिला, की ज्या ठिकाणी तो कितीही राहू शकला असता, पण त्याचं मन आत्म्यात स्थिर असल्यामुळे त्यांनी सांगितलं हे पटकन संपवून टाकू, आपल्याला भराभर योनी संपवायच्या आहे. आपल्याला सांगा देह सोडायचं, सोडू का आपण? अजिबात सोडणार नाही. मरणाऱ्यांच्याकडे जाऊन बघू आपण किती त्रास, अरे माझा जीव अडकला, अरे माझा श्वास अडकला, अरे माझं मरण होत आहे, असे त्यांचे विचार असतात सगळे. मला सोडायचं नाही, कारण भावना अडकलेल्या आहेत ना देहामध्ये. ह्यांनी फटाफट एकामागे एक अगदी आपले स्वतःचे देह सोडले. याच्यातला पहिल्यांदा त्यांनी सर्पाचा देह सोडला. कात टाकायच्या ऐवजी त्यांनी सांगितलं मला जीवनच संपवायचं आहे, कारण मला बराबर पुढे जायचं आहे. कुठे जायचं आहे? रामापर्यंत जायचं आहे, कारण गुरूंचा आशीर्वाद मिळालेला आहे. जसा मनुष्य जुने वस्त्र सोडतो, आपण जसे घरातले आपले वस्त्र सोडतो तसे वस्त्र काढत, तसा त्यांनी आपला देह सोडत गेला. प्रत्येक जन्म सहजपणे त्यांनी सोडला. हे कशामुळे झालं यावरती विचार करू आता 2 मिनिटं फक्त. हे सगळं कशामुळे झालं? आपणही चुका करतो, अज्ञानात राहतो, ज्ञानाकडे लक्ष देत नाही. खरं ज्ञान, खोटं ज्ञान ते सगळं बाजूला राहिलं. पण फक्त एक क्षण असा येतो, अतिशय अत्युच्च परमकोटीची चूक जेव्हा घडते, तेव्हा जर आपले सद्गुरू आपल्या पाठीशी उभे राहिले तर मैंने मेरे सद्गुरू को मेरे लिए लढते देखा है, अशी जे वाक्य आहे अमृतकणातले, की मी माझ्या सद्गुरूंना बघितलंय माझ्यासाठी कष्ट करताना, माझ्या मनातले सगळे विचार त्यांना कळतात. ही भावना जर मनात निर्माण झाली तर सद्गुरूंच्या डोक्यावर आपोआप नतमस्तक होतो. तसा तो झाला आणि झाल्यामुळे त्याला कोणत्याही जन्माचा त्रास झाला नाही. तसं मग आपल्याला आताही जन्म राहिला असाच, मानव जन्म जर पुन्हा मिळाला किंवा एखादी योनी मिळाली आणि कळलं की तुला काहीच त्रास नाही होणार आहे, मग काय हरकत आहे? भक्ती करत राहू आपण. म्हणजे त्याची ती तीव्रता,
हे सोडायची तीव्रताच कमी झाली. तो प्रत्येक जन्म सहजपणे सोडत असे. याच्यावर आता विश्वास तर ठेवायला पाहिजे की नाही. म्हणजे लिहिणारे काका भुशुंडी आहे आणि पुराण आहे आणि सांगणारी जर कोणावर प्रेम असेल अशी व्यक्ती असेल तर विश्वास ठेवायला पाहिजे. निदान विश्वास ठेवल्याने तर आपलं सगळं काही तारून जातं. आता आपण तर चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवला. पुराणातली गोष्ट अशा पद्धतीने जर वाचली, प्रत्येक जन्माची स्मृती त्याला राहिली, पण जी आपण विसरलो. आपण आता काका भुशुंडीवर विश्वास ठेवायचा. आपल्या जन्माची स्मृती आपल्याला माहिती नाही, मग काका भुशुंडीवर विश्वास ठेवायचा की खरंच प्रत्येक जन्मामध्ये कधीतरी मला सद्गुरूंनी साथ दिली म्हणून तर मला मनुष्य जन्म मिळाला. आणि मला मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आता माझ्या हातामध्ये सत्संगती सद्ग्रंथ पडले म्हणजे नक्कीच काका भुशुंडींसारखे सद्गुरूंनी मला धरून घेतलाय, उचलून घेतलाय, असा अर्थ काय हरकत आहे या ठिकाणी लावायला. आणि त्यांना स्मृती होती, मला स्मृती नाही. जय जय रघुवीर समर्थ. कारण अर्जुनाला सुद्धा भगवंतांनी सांगितलंय की 100 जन्म तुझे मला माहिती आहे काय आहे. भीष्माचार्यांना सुद्धा सांगितलं की 100 जन्मापूर्वी तुमचं काय झालं, तुम्ही त्या सरड्याला मारलं आणि म्हणून तुम्ही बाणशय्येवर आहात. हे त्याला माहिती आहे. मग आपण असं गृहीत धरायचं या ठिकाणी हे सगळं त्याला माहिती आहे माझं काय झालं आहे, पुढे काय होणार आहे ते माझ्या हातात आहे. आता मला कळलं पुढे काय होणार आहे. मग प्रत्येक जन्माची स्मृती आणि त्याची श्रीराम भक्ती जागृत झाली. श्रीराम भक्ती जागृत. शेवटी त्याचा जन्म बघा, शेवटी त्याचा जन्म ब्राह्मण कुळात झाला. शेवटी म्हणजे 1000 काय त्याचे जन्म सांगितले ते ब्राह्मण कुळात झाला. ज्ञानप्राप्त मग आणि पुन्हा पण मुळातला स्वभावानं लवकर जात नाही. त्याच्यावर सुद्धा इलाज सांगितला आहे त्यांनी या गोष्टीमध्ये. गोष्ट नाही संपली तरी चालेल कारण पूर्ण मोठं ज्ञान आहे त्यांचं. पुढे 7 प्रश्न आहेत त्यांचे, ते पण बोलीन. पण सध्या त्यांनी म्हटलं की ज्ञानप्राप्तीसाठी मग तो ब्राह्मण कुळात जन्मला. मुळामध्ये एवढा म्हणजे तपश्चर्या करणाराच होता तो. त्याला जर देह सोडताना त्रास झाला नाही म्हणजे किती मोकळ्या मनाचा असला पाहिजे तो. मग त्याला ब्राह्मण कुळात मिळाला. आता ब्राह्मण कुळात मिळाल्यामुळे पुन्हा एका ब्राह्मण ऋषीकडे तो गेला. म्हणजे शूद्राचा सर्प झाला. सर्पानंतर अनेक योनींमध्ये फिरला. अनेक योनींमध्ये फिरल्यानंतर ती कोणत्याही प्रकारची वासना त्याच्या मनात शिल्लक राहिली नाही. उलट ज्ञान शिल्लक राहिलं. कोणतं? की मला रामभक्ती मिळणार आहे, मी रामभक्त होणार आहे. जसं शबरीला सांगितलं होतं गुरूंनी. किती संदर्भ लागतात सगळे. बोलायचं म्हटलं तर खूप संदर्भ लागतात. मग जसं शबरीला विश्वास होता की माझं राम मला भेटणार आहे, तसं यांनी सांगितलं रामभक्ती सर्वात श्रेष्ठ आहे, हे मला पटलंय. 1000 जन्म त्यांनी निर्विकारपणे सोडून दिले. त्यांना कोणत्याही जन्मामध्ये. आता त्याच्यासाठी अजून एक उदाहरण आहे. एक गुरु होते. त्या गुरूंना माहिती होतं की मी पुढच्या जन्मी डुक्कर योनीमध्ये जाणार आहे. हा सगळ्यांना माहिती असलेला किस्सा आहे. आणि शिष्याला सांगून ठेवलं, तिथे तिथे या ठिकाणी तू जा आणि त्या ठिकाणी मी हे कृत्य करणार आहे. आणि ते कृत्य मला बघितलं की ताबडतोब तू मारून टाक. म्हणे मला डुक्कर योनीमध्ये नको आहे. हा अहंकार होता. कारण की कर्म तशी असतील. कर्माचा सिद्धांत कोणाला कळत नाही. आणि जेव्हा त्यांनी शिष्याला सांगितलं आणि खरंच तसं झालं, 10-15 वर्षांनी गुरु तिथे दिसले. गुरु म्हणजे डुक्कर. आता डुक्कर रूपामध्ये जे होते ते दिसल्यावर त्याला सांगितलं हा गेला मारायला. तर गुरु म्हणाले नाही 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 नाही, मला मारू नको, मला याच्यात अतिशय आनंद होत आहे. एवढे ज्ञानी असून त्या योनीमध्ये आनंद घेत आहे. पण सद्गुरूंची कृपा याच्यावर शूद्रावर अशी होती की ज्या योनीमध्ये आहे त्या योनीचा तो आनंद न घेता मला हे संपवायचं आहे आणि मला रामापर्यंत जायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. ही स्मृती शिवांनी स्वतः आकाशवाणीतून त्याला दिलेली आहे. मग त्याच्याशिवाय हे शक्य नाही हो. कठीण आहे ही गोष्ट. स्मृती ठेवून किंवा रामभक्ती आपल्या हातात मिळणं. राम म्हणजे रामाबद्दल मी बोलत नाही. कोणत्याही आपल्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने जे कोणतं दैवत असेल ती दैवताची आपल्याला भक्ती मिळणं सोपी गोष्ट नाही आहे. पण ती करायला पाहिजे. मग तो केला लोमश ऋषींकडे. लोमश ऋषी त्या सगळ्यांना माहिती आहे खरं म्हणजे गोष्ट मला वेगळ्या पद्धतीने सांगायची आहे. लोमश ऋषींकडे गेला. पण आता तो इतका ज्ञानी होता ना की त्याचं ज्ञान. आता एखाद्याने जर देह सोडताना त्याला त्रास होत नाही म्हणजे किती ज्ञानी असेल हो. आपल्याला कपडे बदलताना त्रास होतो. हा कपडा माझा हरवला, हा कपडा माझा फाटला, त्याच्यासाठी घंटाभर त्याच्या मागे लागतो. यांनी देह सोडलाय. जसं आता या योनीमध्ये गुरूंनी सोडला तर त्याला त्रास झाला, मला मारू नको म्हणे. म्हणजे देह प्रत्येकाला आवडतो. ती किडा मुंगी कोणी असो त्याला आवडतो. आणि ह्यांनी काय केलं होतं, कोणताही जन्म मिळाला तरी मला भगवत भक्ती पाहिजे, मला राम भेटायला पाहिजे, ती आकाशवाणी खरी करायची. म्हणजे दृढ निश्चय मनाचा झाला. मनाचा झाल्यावरती मग त्याला ज्ञान अतिशय मोठं प्रमाणात ज्ञान होतं. आणि वेगवेगळ्या योनीत प्रवास करून आल्यावर मी कोणत्या योनीत होतो, कोणती योनी कशी सोडली, हे सगळं त्याला माहिती होतं. मग लोमश ऋषी जेव्हा काही सांगायला गेले ना त्याला की बाबा रे असं तसं ज्ञान द्यायला गेले
की तो काय म्हणायचा, हे तर मला माहिती आहे, हे तर मला एक खोटं बोलत होता का तो? अजिबातच खोटं बोलत नव्हता, तो खरं बोलत होता. त्याला सगळं ज्ञान होतं, पण ऋषीची पात्रता कमी पडली त्या ठिकाणी. अशी परिस्थिती झाली की ऋषीच त्याचे जे गुरु आहेत ना, कधी कधी असं होतं की गुरु म्हणतात कधी कधी शिष्यांना, अरे बाबा तुझं ज्ञान इतकं अगाध आहे की तुझ्यापुढे मला असं वाटायला लागलं की तुझ्याकडून काहीतरी घ्यावं, अशी अवस्था आहे. म्हणून आमच्या गुरुस्थानी सगळेजण म्हणतात, कुणीच कुणाला जज नाही करायचं की हा या ठिकाणी इथे कसा, याला सद्गुरू असं का ज्ञान देतात, असं नाही. मागच्या जन्मीचं कोण आहे काही सांगता येत नाही. आता मागच्या जन्मी आणि पितर हे जे कावळा, हे सगळं आपल्या ह्या वातावरणामध्ये बोलायला अगदी उत्तम वाटतंय. नवरात्रात नाही बोलणार हे सगळं, नवरात्रामध्ये आनंदोत्सव आहे. मग त्याला माहिती असल्यामुळे लोमश ऋषीची सुद्धा म्हणण्यापेक्षा ज्ञान कमी पडलं, म्हणण्यापेक्षा याची काहीतरी आणखी ऊर्जितावस्था येणार असेल, काहीतरी असं असेल, तर तिथे त्यांना लोमश ऋषींची तर्कवितर्क करू लागला. चुकत नाही हो तर्कवितर्क केलं तर. खरं तर लोमश ऋषींनी त्याला समजून घ्यायला पाहिजे होतं, जसं पहिल्या ऋषींनी समजून घेतलं, पहिल्या ब्राह्मणांनी समजून घेतलं त्याला. पण तसं ह्यांनी नाही समजून घेतलं. ह्यांना राग आला, कारण प्रत्येक व्यक्ती सारखीच भेटेल का आपल्याला, प्रत्येक जन्माचं तर सांगतायत हिशोब. मग तो करू लागला. त्यामुळे कोपित झाले लोमश ऋषी पुन्हा. पुन्हा शाप आहे त्याच्या जीवनात. आपणही असे कितीतरी शाप भोगतच आलेलो आहे असं समजायचं. लोमश ऋषी कोपित झाले आणि लोमश ऋषींनी त्याला शाप दिला. काय शाप दिला, जा चांडाळा, जा चांडाळ पक्षी होऊन, कावळा होऊन, तर तू कावळा होशील. आणि कावळ्याला मरण नाही हो, कावळ्याला मरण नाही, ही किती दुःखाची गोष्ट. चिरंजीव आहे कावळा, प्रत्यक्षात मारल्याशिवाय मरत नाही, सापासारखी गोष्ट असेल. आणि कावळा हो, काळा कुट्ट अज्ञानी, सगळ्यात वाईट. मोर नाही दिला, कावळा केला. आणि कारण काय, फक्त की तो सारखा तर्क करत होता. पण तेही त्याच्या फायद्याचं ठरलं. म्हणजे कितीही कुठे अडकलो आपण तरी अडकत नाही. जर राम भक्ती असेल तर किती गोष्टी बोलण्यासारख्या आहेत या गोष्टीवर. खूप मोठं ज्ञान आहे त्यांचं पुढे. पण सध्या त्यांनी तर्कवितर्क करू लागला. आपण तर्कवितर्क करू नये असंही नाही. असं म्हटलंय का त्याच्या तर्कवितर्क करा, जर मिळाला शाप तर तो भोगा. ते भोगून भोगून रामापर्यंतच जाणार आहे तुम्ही. जय जय रघुवीर समर्थ, हे अर्थ काढायचा आहे त्याच्यातून. काही चुकत नाही, कोणी वाईट नाही. जो समोर येतो तो चांगला आहे, तो आपल्या प्रारब्धाने येतो. आपलं प्रारब्ध आपण बदलू शकतो. शाप दिला स्वीकारला, उशाप दिला तो स्वीकारला. फक्त सद्गुरुचरणी नत राहिला. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपल्या काकभूषणजींच्या. आणि त्यांनी सांगितलं, जा चांडाळ पक्षी होशील. आणि चांडाळ पक्षी काळा कुट्ट, त्याला फक्त 15 दिवस मान कसा मिळाला तो नंतरचा भाग आहे. पण तो जाळतो आणि मग उडून गेला बिचारा. कावळा हा उडून गेला. पण यानंतर ऋषींना पुन्हा खेद झाला. अरे इतकं काही वाईट नव्हता मुलगा काय, त्याला ज्ञान असेल. नंतर त्यांना सुद्धा जाणव, अशा वेळी आकाशवाणी होत नाही बघा. आकाशवाणी आता व्हायला पाहिजे होती खरं तर, बाबा रे तू त्याला सोडून दे, पण तशी झाली नाही. आणि त्यांचंच त्यांना जाणवलं की अरे आपलं चुकलं म्हटलं. त्यांना खेद झाला. त्यांना परत बोलवून घेतलं आणि त्याला राममंत्र दिला. आता राममंत्र त्यांच्या कोणाच्या तोंडून दिला, लोमश ऋषींनी स्वतःच्या तपश्चर्येद्वारे जो सिद्ध केलेला मंत्र आहे त्यांना दिला. आणि इच्छा मरणाचा वर दिला. अजून एक चांगली गोष्ट त्यांच्या जीवनात. आपल्याला काही माहिती आहे का आपल्या जीवनात काय घडतं? आपण विश्वास ठेवायचा गुरूंच्या चरणावर आणि पुढे जायचं. म्हणजे जी आलेली प्राप्त परिस्थिती आपण आनंदाने स्वीकारू शकतो. मग कावळ्याचं शरीर मिळालं ना, व्हिडिओ. कावळ्याचं शरीर मिळालं आणि त्याला राममंत्र मिळाला. कावळ्याच्या शरीरामध्ये राममंत्र मिळाला. आपल्याला कोणत्या शरीरात राममंत्र मिळाला? प्रश्न विचारायचा की गोष्टी आहेत की नाही. आपल्याला कोणत्या जन्मामध्ये, आपण कोणत्या जन्मात आहोत? आपण नरजन्मात आहोत, मनुष्य जन्मात आहोत. मनुष्य जन्मामध्ये आपल्याला राममंत्र मिळाला, तरी तर किंमत नाही, अजिबात किंमत नाही. गुरूंनी एवढं सांगितलं की राममंत्र दिलाय तुम्हाला, हरे राम हा मंत्र सोपा जपारे, असं आपण 21 पारायणं केली त्याची, म्हणजे 21 निरूपणं झाली. पण जर तुमच्यात फरक झालाय तर या कावळ्याला मिळाला शाप, कावळ्याला मिळालाय मंत्र. आणि तो मंत्र म्हणतोय, माझं शरीर आतापर्यंत मी तसंही शरीराला कमी महत्त्व देत होतो, आणि आता हे जे शरीर आहे हे शरीर माझं सोन्याचं झालं म्हणतो. कारण काय, की मला माझ्या गुरुजींनी राममंत्र दिला. कावळ्याचं शरीर जे सगळ्यात नीच योनी, मी तर म्हणते शूद्रापेक्षाही नीच योनी आहे पक्षी, आणि पक्षापेक्षाही सगळ्यात खालची योनी ही आहे कावळ्याची. आणि त्या योनीमध्ये त्याला राममंत्र मिळाल्याने त्याला म्हणे त्या शरीरावर प्रेम झालं, जे आतापर्यंत झालं नाही. जय जय रघुवीर समर्थ. किती सुंदर गोष्टी असतात या सगळ्या. आपल्याला प्रेम होतंय का राममंत्र मिळून? विठ्ठल मंत्र मिळून प्रेम झालं का आपल्या शरीरावर? नाही. त्याला एवढे जन्म भोगून आलाय तो योन्या,
किती योनीमध्ये, आधी पहिली सर्प योनी सोडली, 1000 योनी वेगवेगळ्या, जसं त्या गुरूंना झालं तसं काही झालं नाही. आणि फक्त गुरुचरणांचा आश्वासन ठेवून आता म्हणे मला ह्या कावळ्याच्या योनीत, कावळा उडाला तरी सुद्धा यांना वाईट वाटलं लोमश ऋषींना, आणि त्यांनी राममंत्र दिला. आणि तो म्हणे ज्या क्षणी मला हा राममंत्र मिळाला त्या क्षणी माझं शरीर सोन्याचं झालं. मी मला रामाचा मंत्र जर मिळाला तर मी आयुष्यभर चिरंजीव राहणार आहे. आणि तसं मला मुळातच मला माहिती आहे की मी चिरंजीव आहे, कारण योनीच माझी कावळ्याची आहे. कावळ्याच्या योनीमध्ये मी चिरंजीवित्व प्राप्त करू शकतो हे त्याला जाणवलं. आणि त्याचं शरीरावरती प्रेम, आपलं आहे का शरीरावरती प्रेम, की आपल्याला राममंत्र मिळाला, शरीरावर प्रेम झालं आणि त्या कावळ्यातच तो महान रामभक्त झाला. आणि महान रामभक्त झाला. वाल्मिकी, शिव आणि तुलसीदास यांच्या खूप आधी रामायणाचं वर्णन त्यांनी केलं आहे. तुलसीदासांच्या आधीसुद्धा त्यांनी वर्णन केलं आहे रामाचं. करणारं पहिलं व्यक्ती आहे, चिरंजीव आहे. कावळ्याच्या, आपण त्याचे फोटो बघतो की नाही, मला सारखं लहानपणी वाटायचं की हा जो फोटो हे कावळ्याच्या रूपात काय बोलत असतील, यांना काय बोलता येत असेल. पण हे सगळं जेव्हा गोष्ट कळते ना तेव्हा ते ज्ञानापेक्षा फिकी पडते. म्हणून प्रत्येक वेळी म्हणते ज्ञानोत्तर भक्तीपेक्षा भक्तीतून प्रेम. असं जर झालं तर मनुष्य जन्माचं सार्थक आहे. त्यांचा एवढा त्रास झाला. चिरंजीव आहे सध्याच्या कलियुगाच्या समाप्तीपर्यंत, सध्याच्या कलियुगाच्या समाप्तीपर्यंत पृथ्वीवर जिवंत राहणार आहे म्हणतात. याचा त्यांना जो आशीर्वाद आहे लोमश ऋषींचा की तुम्ही चिरंजीव राहणार आहे, म्हणजे शेवटपर्यंत आपण त्यांचा अनुभव घेऊ शकतो. कोणाचा? काकभूषुंडींचा. इतकं महत्त्व आहे त्या काकभूषुंडींना की त्यांनी जो अनुभव घेतला त्यांच्या जीवनामध्ये ते सांगण्यासाठी. म्हणजेच काकभूषुंडींचं नाव जरी घेतलं तरी आपल्याला प्राप्ती आनंदाची होऊ शकते. आणि हे या दिवसात कावळ्याचंही महत्त्व आहे, पितरांचंही महत्त्व आहे, काकभूषुंडींचंही महत्त्व आहे. आणि वाल्मिकी रामायणाच्या आधीची गोष्ट सांगता येते. म्हणजे त्यांनी पृथ्वीवर जिवंत राहणार आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणण्याचा उद्देश नवीन भाषेत म्हणायचं तर कोणत्याही क्षणी तुम्ही काकभूषुंडींकडे जाऊ शकता आणि त्यांच्याकडून रामभक्ती, रामप्रेम, भक्ती, मनुष्य जन्माचं सार्थक करण्याची त्यांची जी वृत्ती आहे ती तुम्ही शिकू शकता. कारण त्यांनी वेगवेगळ्या जन्मामध्ये भोगलेलं आहे. जसं कर्कटी राक्षसीची कथा योगवसिष्ठामध्ये 17 ते 18 गोष्टी आहेत तिच्या बिचारीच्या. 17-18 जन्म, 17-18 वेळा त्यांना समजावून सांगितलं आणि शेवटी ती रामभक्त, म्हणजे ती कशा पद्धतीने तिचा उद्धार झाला ती गोष्ट वेगळी आहे. आपले हे काकभूषुंडी आता आपल्यासाठी चिरंजीव आहे आणि त्यांना त्याच्यात आनंद आहे. कावळ्याच्या योनीत असून सुद्धा शरीर पुरुषाचं आणि चेहरा कावळ्याचा असे ते अजूनही जिवंत आहेत. त्यांचं नाव घेतलं तरी रामभक्ताला समाधानाची प्राप्ती होते. याचं कारण त्यांनी अतिशय भोगलेलं आहे, कष्ट भोगलेले आहे, शाप भोगलेले आहे, पण दृढ विश्वास त्यांनी सद्गुरूंवरचा सोडला नाही, त्यामुळे त्यांना ते सगळं प्राप्त झालं आहे. आता शिवपार्वती संवादामुळे रामकथा आहे. शिवपार्वतीच्या संवादामध्ये भारद्वाज याज्ञवल्क्यामध्ये रामकथा आहे. तसंच आता काकभूषुंडी आणि पक्ष्यांचा राजा गरुड यांच्यामध्ये रामकथा आहे. रामकथा म्हणण्यापेक्षा जीवनाचं सार्थक सांगणारी कथा आहे. कुणाची? काकभूषुंडींची आणि गरुडाची. आता गरुड म्हणे कसं आहे, विष्णूचं वाहन आहे. विष्णूचं वाहन गरुड असून सुद्धा त्याला ज्ञान नसावं का? विष्णूला घेऊन जातोय आपल्या पंखांवरती, त्याला ज्ञान नसावं? पण ज्ञान असून सुद्धा प्रश्न कशासाठी विचारतात? आपल्यासाठी. आपल्याला गोष्टी रूपाने खूप आवडतं, त्यामुळे गोष्टी रूपाने ते प्रश्न विचारतात आणि ते अगदी सखोल तत्वज्ञान असल्यामुळे आपण ते पुढच्या भागात बघू. पण ज्ञान नाहीच आहे ते पण प्रश्न विचारताना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनेच विचारले आहे. मग त्यामुळे त्यांनी नवद्वार उपासना वगैरे छोट्या छोट्या गोष्टी इतकं सुंदर सांगितलं आहे की ते आपण पुढच्या वेळेस बघू. आता आजचं जे प्रवचन आहे आपलं गोंदवलेकर, माझं वेळ संपल्यामुळे मी इथे थांबते आणि पुढच्या भागामध्ये त्यांचं ज्ञान सांगते. त्यांनी काय सांगितलं आणि त्याच्यातून खरंच आनंद मिळणार आहे दुसऱ्या भागात. पहिल्या भागात त्यांची गोष्ट कळली आणि दुसऱ्या भागामध्ये की एक प्रश्न विचारला. या ठिकाणी म्हटलं अखंड अनुसंधान हे संतांच्या चरित्राचे मर्म आहे. मग आता हे जे सांगतात ना त्यांचं काय खोटं झालं? आजचं जे बोलणं आहे ते की अखंड अनुसंधान हे संतांच्या चरित्राचं मर्म आहे. त्यांनी अखंड अनुसंधान कोणाशी ठेवलं? आपल्या सद्गुरूंशी. दुसरा नंबर, भगवंताचं स्मरण भगवंताच्या प्राप्तीसाठी करायचं असतं. आपण काय मागतो? त्याला तर जन्म मिळाला, जन्म नको, मला राम मिळणार आहे, त्यामुळे त्यांनी जन्माला महत्त्व दिलं नाही. आपण वस्त्र बदलतो तसं त्यांनी शरीर बदललं. पण जसं रामनाम त्याला मिळालं तो म्हणाला माझ्या देहावरती प्रेम उत्पन्न झालं. रामामुळे त्याच्या जीवावरती प्रेम उत्पन्न झालं. तसं जर केलं तर भगवंताचं स्मरण हे भगवंताच्या प्राप्तीकरता असायला पाहिजे. हातात माळ घेतली
तर भगवंताच्या प्राप्तीकरता असली पाहिजे, इतर कोणत्याही गोष्टी भगवंताला मागायच्या नाही, असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असताना गाढवाला मागण्यासारखं आहे. नाम मिळत असताना नामात स्वतःला विसरायला शिकावं. आणि आपण जर स्वतः नाम करता करता जर विसरलो स्वतःला, जसा काकभूषुंडी आहे, जर विसरलो तर ती जी समाधी, त्याला समाधी नाव दिलंय त्यांनी, पण आपण त्याच्यामध्ये जर रममाण झालो, जसं मुलांनी वडिलांना रममाण होऊन विचारलं, बाबा असं करू का, तशा पद्धतीचं जर त्याच्यामध्ये रममाण झालो तर त्याला म्हणतात समाधी. समजा गोंदवलेकर महाराज म्हणतात, जर तुम्हाला एक क्षण असं विसरल्यासारखं झालं तर आपण ती समाधी समजू. गोष्टही सांगितली. आणि समाधी कशाला म्हणतात तर काही जास्त विशेष नाही. ज्या ठिकाणी मी फक्त स्वतःला विसरून जर नाम घेऊ शकली तर ती समाधी अवस्था आहे, याची ग्वाही स्वतः गोंदवलेकर महाराज देतात. नंतर नामात स्वतःला विसरायला शिकायचं आणि ते जर शिकलं तर ती समाधी अवस्था प्राप्त झाली असं म्हणायचं. फार मोठा योग करायची काही गरज नाही. मग नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी आहे. त्यालाच माझे चरित्र कळते. जो समाधीमध्ये जातो त्याला माझं चरित्र कळते. त्यांनी ज्ञान दिलं का? माझं चरित्र म्हणजेच गोंदवलेकर महाराजांचं चरित्र, म्हणजेच काकभूषुंडींचं चरित्र, जे चिरंजीव आहेत त्यांनी किती कष्ट भोगले. त्यांनी कष्ट भोगले, माझ्या शरीरालाही कष्ट होणार आहे, फक्त मम म्हणायचं. तुम्ही फक्त माझ्यावरती कृपा करा. सोपी गोष्ट आहे. राखी बांधतो आपण भावाला, एक धागा बांधतोय फक्त, तर त्या धाग्यानी भाऊ आयुष्यभराची जबाबदारी घेतो. द्रौपदीची सुद्धा कृष्णांनी घेतली. मग आपण जर म्हटलं काकभूषुंडींना किंवा संतांना, चरित्रामध्ये असं म्हटलं की तुम्ही माझे आहात, आता मला पुढच्या ज्ञानाची काही गरज नाही, फक्त तुम्ही माझ्यावरती कृपा करा, ह्या जन्मी नाही पुढच्या जन्मी. आणि जर त्यांनी म्हटलं की तुला जन्मामध्ये काहीही त्रास होणार नाही, कोणताही जन्म असो, अरे मग काय राहिलं मागायचं? मला काही मागायचं शिल्लकच नाही आहे. कारण की त्यांनी कितीही जन्म देव माझ्या प्रारब्धाप्रमाणे, पण मी रामनाम जर सोडणार नसेल तर मला जन्मांशी काय करायचं? मुक्ती पाहिजे किंवा जन्म पाहिजे हे सगळं त्यांच्या हातात आहे. मला राम नाम द्या, किंवा मुक्ती व्हायची ती होऊ द्या. त्यांनाच फक्त चरित्र समजतं, इतरांना ते समजत नाही. आता ज्ञान सांगूनही समजत नाही, चरित्र सांगूनही समजत नाही, मग तो पशुच म्हणावा लागेल. अजून किती सोपं करायचं? हरे राम हा मंत्र सोपा जपा रे, हेच म्हणत असतो ना आपण. मग सर्वोत्कृष्ट समाधी त्याला माझं चरित्र कळतं, नुसत्या तर्काने ते कळणार नाही. तर तर्कवितर्क केला, लोमश ऋषींनी त्यांना शाप दिला, मग पुन्हा आपल्याला भोगावं लागतं. त्यापेक्षा तर्कवितर्क सोडा, बुद्धीचा खेळ सोडा आणि आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा असं म्हणत त्यांना लोटांगण घाला. कारण काय की मी रामाचा उपासक आहे, तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो. स्वामी म्हणतायत, कोणते गोंदवलेकर महाराज, वाचायचं आजचं प्रवचन, म्हणून म्हणतं शिवभक्त आणि हरिभक्त हे कसं एकत्र येत आहे माझ्या निरूपणात मला समजत नाही. त्यांनी आजच नेमकं कसं म्हणावं की मी रामाचा भक्त आहे, माहिती आहे, रामनाम मी घेतो, पण मी शिवाचा भक्त आहे, मला शिव खूप आवडतो. ते म्हणतात आहे शंकर आणि श्रीकृष्ण हे एकाच परमात्मा स्वरूपाची दोन स्वरूप आहे, हरिहरामध्ये भेद नाही. हे आता काकभूषुंडी चरित्रामध्ये आपण बघितलं, हरिहरामध्ये भेद नाही असे श्रुती स्मृती सांगतात. श्री शंकरांनाही अत्यंत प्रिय असलेले रामनाम अखंड घ्यावे. मी देव पाहिला आहे. आता अजून किती स्पष्ट सांगावं त्यांनी, मी देव पाहिला आहे म्हणतात असं. पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा आहे ना, ते डोळे बाकी हे नाही. हे जे डोळे आहेत, या डोळ्यांनी देव दिसणार नाही, त्याला ज्ञानचक्षु लागतात. म्हणून थोडंफार ज्ञान तुला देतो, थोडंफार की जे तुझ्या आत्म्यासाठी आवश्यक आहे ते ज्ञानचक्षु देतात. आणि भगवंताचे नाम सतत घेतल्याने ते प्राप्त होतात. आणि फक्त नाम घ्यायचं, ते ज्ञानचक्षु प्राप्त होतात. ज्ञानाची गरज नाही. म्हणजे भरला घनदाट हरी दिसे असं जे ज्ञानेश्वर म्हणतात, तसं जर त्याला दिसायला लागलं, अंतःकरण शुद्ध झाली, राम नाम पवित्र झालं, आपल्या मुखातून निघालं. जर त्याच्या कावळ्याच्या रूपामध्ये असून सुद्धा कावळ्याला रामनाम मिळाल्यामुळे तो म्हणे माझा देह आवडायला लागला, मला तर अतिशय सुंदर असा नरदेह मिळालाय. त्या नरदेहामुळे जर मी नाम घेतलं, गोंदवलेकर महाराजांचा आशीर्वादही आज घेतला, पितरांचा आशीर्वाद घेतला, कावळ्याचा आशीर्वाद घेतला, त्या व्यतिरिक्त शिवमानस पूजा केली, असं सतत 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 सत्संगती जर घडत राहिली तर माझ्यावरती भगवंताची कृपा झाली असं म्हणायला काही हरकत नाही. भक्तांनी भगवंताचे नाम सतत घेतल्याने ते प्राप्त होतात. आणि शेवटची ओळ त्यांची आहे की ज्यांच्या मुखी नाम आहे त्यांच्या हृदयात मी आहे, भगवंत हृदयस्थ आहे. याच्यावरतून काय वेगळी ग्वाही त्यांनी द्यायला पाहिजे, यावरती अजून मला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत.
पण आपली वेळ 4:59 झाल्यामुळे मला थांबावं लागतंय. भरजन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. ताई, खूप सुंदर असं काकभूषुंडीचं कथानक आपण सांगितलं. सगळे साधक मंत्रमुग्ध झालेले होते. एकूण साधारण 74 साधकांनी याचा लाभ घेतलाय. खूप छान आणि सुंदर अशी माहिती आपण आम्हाला दिली. मनपूर्वक धन्यवाद. आज एक आपल्याकडे जन्मदिन साजरा होणार आहे, त्याच्यासाठी आपण यंत्रयोगेश्वर झाल्याच्या नंतर थांबायचं आहे. आता यंत्रयोगेश्वर होईल आणि नंतर मग जन्मदिन साजरा करायचा आहे. तोवर आपण थांबावं अशी विनंती आहे. जय श्रीकृष्ण. यंत्रयोगेश्वर घ्यावं. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवानि धीर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवानि धीर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवानि धीर्मतिर्मम. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. चैतन्य सत्संग मंडळामध्ये आज जो वाढदिवस आपण साजरा करणार आहोत, त्या व्यक्तीचं नाव आपल्या यादीमध्ये, म्हणजे आपल्या मोबाईलच्या यादीमध्ये हजर साधकांची जी यादी दिसत असते, सर्वात खाली नाव आहे, सर्वात शेवटी नाव आहे त्यांचं नाव आहे श्रीमती सुमनताई सखाराम पंत पाटील. त्या लातूरच्या साधक आहेत. त्यांना मी विनंती करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन की त्यांनी आपला माईक आणि व्हिडिओ चालू करून पुढे यावं. सुमनताई, आपला व्हिडिओ चालू करा. केलाय त्यांनी. केलाय. माईक ठीक आहे, काही हरकत नाही, मला दिसत नाही तो. तर या साधिका यांची थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला. फक्त 80वा वाढदिवस आहे त्यांचा आणि त्यांची श्रवण भक्ती एवढी जबरदस्त आहे की त्या ग्रुपमध्ये जरी बोलत नसल्या तरी नंतर मला वैयक्तिक फोन करून सांगतात की आजच्या प्रवचनामध्ये काय काय सांगितलं आणि मला काय काय भावलं आणि मी किती मन लावून ते श्रवण केलं आणि त्यांची प्रवचन पुन्हा तुम्ही वारंवार ठेवा. बरं, मला ऐकून घेण्याशिवाय पर्याय नसतो त्या ठिकाणी. ते ऐकून जो आनंद होतो मला, 80 वर्षाच्या साधिका प्रवचनकाराचे प्रवचन ऐकून आपलं मत व्यक्त करून स्वतः घरामध्ये हरिपाठ दररोज पठण करणं, स्वतः घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचणं आणि आजच्या आपल्या वाढदिवसानिमित्तानं ऑनलाईनच्या सर्व साधकांना मला हरिपाठाचे पुस्तक वाटायचे. तर तुम्ही ते करता का? आता मी त्या क्षमतेचा नाही की ज्या ज्या गावात जे जे साधक आहेत त्यांच्या घरी जाऊन मी हरिपाठाचं पुस्तक वाटू करेन. शेवटी त्यांनी थोडासा मार्ग बदलला आणि 2 ब्राह्मणाला दक्षिणा म्हणून त्यांनी जी रक्कम पाठवली ती त्या ब्राह्मण प्रवचनकारापर्यंत लातूर मधल्या पोहोचते होणार आहे ती त्यांच्या वाढदिवसा दिवशी 17 सप्टेंबरला. तर अशा या सुमनताई सखाराम पंत पाटील यांची 95% हाजरी आहे आणि ज्या श्रवण भक्ती करतात त्यांचा 80वा वाढदिवस आहे. त्या 80व्या वाढदिवसानिमित्त अपर्णाताई परांजपे यांना विनंती करतो की त्यांना शुभेच्छा द्याव्यात ही विनंती. जय जय रघुवीर समर्थ. सुमनताई, तुमच्या पायावर अगदी डोकं ठेवायची इच्छा होते. इतकं वय असून सुद्धा आमच्यासारख्यांची काय अवस्था आहे या वयामध्ये मी कल्पना करू शकते. ऐकणं, त्याच्यावरती विचार करणं, चिंतन करणं, मनन करणं, जे बोलतो ते तुम्ही जगताय आणि ते जगणं हेच तर बोलतोय आपण सतत. हे जगणं जे आहे ना तुमचं,
त्या जगण्यासाठी माझे नतमस्तक आहे. मी प्रणाम आहे तुमच्या ठिकाणी. वयाने लहान आहे, पण तुम्हाला आजच्या या जन्मदिवसाच्या अनंत 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 शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावे सतत. ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते की तुम्ही जे बोलाल ते सगळं परमेश्वर आमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. म्हणूनच आम्ही भाग्यवान आहे. कृतज्ञ मी, कृताज्ञ मी. जय जय रघुवीर समर्थ. आता यानंतर सुमनताईंना विनंती करतो की त्यांनी माईक चालू करून आपल्या वाढदिवसानिमित्त चैतन्य सत्संग मंडळावर आज बोलण्याची चांगली संधी आहे. आपण अवश्य बोलावं. आपल्याला काय काय आवडतं ते सांगावं. जय श्रीकृष्ण. ऐकू येतं ना? हो 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 हो. बोला. सुरुवातीला आनंदराव माईक बंद करा. दसरे सर. चैतन्य महाराजाचा जे कार्यक्रम झाला त्यांच्या म्हणजे त्यांचाच आशीर्वाद त्यांच्या आईला आली मी. मोबाईल जवळ जरा थोडं तोंडाच्या म्हणजे तुमचा आवाज ऐकू येईल. आज नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे थोडा. तुमचा आवाज पोहोचत नाही आमच्यापर्यंत. सुमनताई मोबाईल थोडा जवळ धरा. बोला सुमनताई. आवाज येतोय का कोणाला? नाही. नाही नाही कोणाला येत नाही आवाज. सुमनताई तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आज नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. नंतर तुम्हाला कधीतरी बोलायची संधी दिली जाईल. आता तुमचा वाढदिवस साजरा झाला असं गृहीत धरून अर्धवट म्हणजे पुन्हा कधी तर निश्चित आम्ही तुम्हाला संधी देऊ. त्या दिवशी मात्र तुम्ही अवश्य बोला आणि आपल्या मनातील आवडलेल्या गोष्टी चैतन्य सत्संग मंडळाच्या आम्हाला सांगा. ही विनंती. आता आपण आपला माईक आणि व्हिडिओ बंद करा कारण पुढील कार्यक्रमाची वेळ झालेली आहे आणि आजचा पुढील कार्यक्रम आहे गीत. ज्या साधकाकडे आहे त्यांनी आपला माईक चालू करून आजचं गीत सादर करावं ही विनंती. समन्ताई माईक बंद करा.